हाय मित्र मैत्रिणींनो, तारा जाधव यूट्यूबवरती तुमचं स्वागत आहे। मी आज ना तुम्हाला चण्याच्या डाळीच्या भजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। ही आहे चण्याची डाळ। मी हिला 4 तास ना भिजत ठेवलेले। मी आता हिला ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता पाऊस पडतोय ना, आज तर पाऊस खूपच आहे। जरा कुरकुरीत खुसखुशीत चण्याच्या डाळीची भजी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी ना 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, त्या पण मी मिक्सरलाच लावणार आहे डाळीबरोबर। 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, अद्रक ते तुकडा घेतलेला आहे। हे बघा, आपण आता मिक्सरला लावून घेतले। मी जास्त बारीक नाही केलं। बघा डाळी पण दिसतात, त्या पण एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचं। बघा डाळी आहेत आणि एकदम असं भरडसारखंच आहे। मिरची पण बघा, तुकडा आहे मिरचीचा। मध्ये ना ऍड करणार आहे। बघा काय काय, हे मी तांदळाचं पीठ घेतलंय थोडंसं, त्यानं कशी कुरकुरीत होतात भजी। मी थोडीशी छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतले। त्यात मी कांदा घेणार आहे, कांदा बारीक कापलेला कांदा घेणार आहे। कढीपत्ता बघा, कढीपत्ता कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण बारीक कापून घेतलेली। थोडंसं जिरं टाकणार आहे, 1 चमच ओवा टाकणार आहे। ओवा जरा हातावरती, एक ओवा टाकला। आता हे ना एकत्र सगळं मिक्स करून घेणार। थोडंसं लागलं तर पाणी वतायचं, नाही तर नाही वतायचं। तो तर नाही मिक्स करत तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवले। चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे। मिरची टाकलेली ना तर जरा जास्तच टाकायचं। आपण मिरची टाकलेली, लाल तिखट नाही वापरला, आपण मिरची वापरली। सगळं हलवून घ्यायचं। आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण आता तेलामध्ये सोडायचं। आपलं आता हे मिक्स झालेलं आहे। हे बघा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाज्या पण टाकू शकता, तर गाजर, टमॅटो, शिमला। मुलं खात नाहीत ना, मासे खाणे काहीतरी बनवून द्यायची, मग मुलं त्यांच्या आपोआप पोटामध्ये जातात भाज्या। छोटा छोटा घ्यायचा, कमी गॅसवरती जरा हे करायचं, एकदम खुसखुशीत होतं। हे बघा, आपले ना भजी तयार झालेले आहेत तेलामध्ये। कमी गॅसवरतीच मी भाजले। आता याला आपण ना काढून घ्यायचं। हे जास्त तेल पण नाही पकडत, तेल पण नाही जास्त हे खेचून घेत। झालेले आहेत तयार। हे बघा आतून किती, बाहेरून बघा किती कुरकुरीत आहे, आतून बघा किती खुसखुशीत आहे। अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा।